विस्ताराने सुरुवातीलाच बातमी किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याची लोकसभेत उद्धव ठाकरे यांचा ओढ जिहाद त्यांनी केलेला आहे असं भाजपा उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी खुलासा केलाय। अरविंद सावंत यांच्या मतांची आकडेवारी त्यांनी समोर आणली आहे। तर किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये ओढ जिहाद केला असा आरोप केलेला आहे। अरविंद सावंत यांच्या मतांची आकडेवारी किरीट सोमय्या यांनी समोर आणली आहे। अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईतून उमेदवार होते। त्यांनी या दक्षिण मुंबई मतदारसंघातून यामिनी जाधव यांचा पराभव करत विजय मिळवला आणि या संदर्भातील या मतदारसंघातील आकडेवारी ही किरीट सोमय्या यांनी समोर आणली आहे आणि या आकडेवारीचा आधार घेत त्यांनी लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी ओढ जिहाद केला असा आरोप केला आहे। तर शनिवारी उद्धव ठाकरे यांनी आरोप नाकारल्यानंतर भाजपाकडून आकडेवारी समोर आणण्यात आली आहे। भाजपानं समोर आणलेली आकडेवारी ही अरविंद सावंत यांच्या मतदानाचा तपशील दाखवते। काय आहे पाहूयात। 2019 लोकसभा निवडणुकीत भेंडी बाजार बूथ क्रमांक 157 या ठिकाणी 0 मते मिळाली, तर 2024 मध्ये त्यांना 611 मते मिळाली। तर बूथ 178 मध्ये अरविंद सावंत यांना 2019 मध्ये 1 मत मिळालं होतं, तर 2024 मध्ये 537 मतं मिळाली होती। मोहम्मद अली रोड मदनपुरा भेंडी बाजाराच्या परिसरात 2019 मध्ये केवळ 91 मतं मिळाली, तर 2024 मध्ये 11,051 मतं मिळाली। तर यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी काय खुलासा केलाय पाहूयात। मोहम्मद अली रोड मदनपुरा भेंडी बाजारच्या असा 20 बूथ मध्ये 2019 मध्ये अरविंद सावंतला 91 वोट, 2024 मध्ये 11,051 वोट। अरविंद सावंत म्हणतात ही आहे उद्धव ठाकरे यांची वोट जिहादची वास्तविकता। मंदिर विसरले, मशिदीसाठी धावत तुटले।